आज फराळाचा शेवटचा दिवस होता. शंकरपाळ्या करंजा दोन्ही आम्हाला करून घ्यायचं होतं. आई नाही ते शंकरपाळ्या बनवत होत्या, म्हणजे लाटून त्यांचं ते तळत होत्या आणि तोवर नाही ते माझा वाघ झोपला होता. म्हटलं चला बाबा तो झोपलाय तोवर करंजा बनवून घेऊ. मग आम्ही तिघी जणी ना मस्त करंजा बनवत होतो आणि आम्हाला ना हे लवकर लवकर आवरायचं पडलं होतं, कारण आम्हाला जायचं होतं लेकरांना कपडे आणायला. मग आईनी शंकरपाळ्या तळून घेतल्या आणि लगेच करंजा पण तळल्या. तोवर आम्ही मस्त आवरून घेतलं आणि निघालो. भरपूर दिवसांनी असं आम्ही एकत्र फॅमिली निघालो होतो, त्याच्यामुळे लेकरं तर खूप हॅप्पी झाले होते. नाहीतर मग आम्ही ना कुठे जायचं असेल ना तर आपापल्या नवऱ्यांच्या गाडीवरती जात होतो, पण आज एकत्र निघालो होतो. तर गेलो मग पोरींना कपडे आणायला. हा घागरा मला खूप आवडला होता आणि बघितलं का दुकानात नुसती आमची गर्दी होती. म्हणजे एकत्र फॅमिली जाणं पण खूप मजेचं असतं बरं का. तर दुकानात एवढं भारी वाटत होतं ना, आणि जिथे गेलो होतो ना तिथे ना अद्विकच्या साईजचे कपडे भेटले ना. मग दुसऱ्या दुकानात यांनी आणि मी गेलो होतो. मग तिथे एक ड्रेस सिलेक्ट केला आणि मग घरी जायला निघालो. पण घरी जायच्या अगोदर दिवे झाडू वगैरे घ्यायचं होतं, मग ते घेतलं. कारण जाऊबाईने आकाशकंदील लाइटिंग वगैरे नेली होती, पण दिवे झाडू वगैरे राहिलं होतं ते घेऊन गेले मी घरी जाताना. आणि घरी आल्यानंतर आमची चिवडी मस्त कपडे घालून बघत होती नवीन. तर चला बाय.